नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आलोय एक नवीन विषय घेऊन आपल्याच यूट्यूब चॅनलवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात. मागचे ते दोन व्हिडिओ मी टाकले. त्या पहिला व्हिडिओ जो होता तो होता की एखाद्या टेस्टचं मॉक ॲनालिसिस आपण कसं केलं पाहिजे त्या व्हिडिओबद्दल. जेव्हा तो व्हिडिओ आपण टाकला यूट्यूबला पब्लिश केल्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जे ॲक्च्युअली माझा जो मेन उद्देश होता तो व्हिडिओ टाकण्याचा, तो मेन उद्देश जो आहे तो अगदी साध्य झाला आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये मी जे अनफोर्स एरर किंवा कळत न कळत होणाऱ्या ज्या चुका होत्या विद्यार्थ्यांच्या, ज्या की आपण मॉक ॲनालिसिसच्या बाबतीत बघितल्या होत्या, ते विद्यार्थ्यांनी मला नंतर येऊन सांगितलं, सर की खरंच आम्ही एक चुकीच्या पद्धतीने जे ॲनालिसिस आहे एका टेस्टचं ते करत होतो. तर हा व्हिडिओ बघितल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आपण टाकला होता तो असा टाकला होता की एक्झाममध्ये आपलं क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे. बघा, क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे की जितकं महत्त्वाचं आपण स्टडीला देतो. नाहीतर आपण वर्षभर खूप जास्त कठीण परिश्रम घेऊन खूप मेहनतीने आपण स्टडी केली, त्याच्यानंतर खूप जास्तीत जास्त नंबर ऑफ आवर्स बसून आपण तो अभ्यास केला, त्याच्यानंतर आपण मॉक टेस्टची प्रॅक्टिस पण केली, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झाममध्ये गेल्याच्यानंतर जर आपण सिलेक्शन आपलं क्वेश्चनचं जर चुकत असेल तर त्या ठिकाणी आपल्या वर्षभर किंवा 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष आपण केलेल्या मेहनतीचा त्या ठिकाणी बिलकुल फायदा होत नाही. हेही आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. तसाच आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ पण मी असाच काहीतरी एक विषय जो आहे तो घेऊन आलोय. आपली जी सिरीज आहे मास्टर स्ट्रोकची, त्या मास्टर स्ट्रोकच्या सिरीजमधला आपला हा आजचा तिसरा व्हिडिओ आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज काय सांगणार आहे तर एक ऑल इन वन स्टडी प्लॅन जो आहे आपला, तो ऑल इन वन स्टडी प्लॅन आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर तो ऑल इन वन स्टडी प्लॅन बघत असताना आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतल्या गेली पाहिजे याच्याबद्दलची आपल्याला थोडीशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे, हे लक्षात घ्या. सर, ऑल इन वन स्टडी प्लॅन, आता बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मंथली स्ट्रॅटर्जीज आणि त्याच्यानंतर वीकली स्ट्रॅटर्जीज, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जे आहेत ते मीही माझ्या बाजूने टाकत राहणार आहे. पण मला असं वाटतं की जो बँकिंग ॲस्पिरंट आहे त्याच्यासाठी मंथली स्ट्रॅटर्जी जी आहे ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने चेंज न होता आपली ही स्ट्रॅटर्जी ऑल इन वन असली पाहिजे. मतलब वन्स आय एम जस्ट गोइंग टू स्टार्ट माय प्रिपरेशन, माझं प्रिपरेशन स्टार्ट टू एंड जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत स्ट्रॅटर्जी बिलकुल चेंज होता कामा नये. अँड द अल्टिमेट स्ट्रॅटर्जी इज की देयर इज नो सबस्टिट्यूट फॉर द हार्ड वर्क. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बट विथ स्ट्रॅटर्जी, त्याच्यासाठी आपण आजचा प्लॅन जो आहे तो मी थोडासा तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवणार आहे की ऑल इन वन मतलब एक्झाम कुठली असू द्या, आपल्याला एक ऑल इन वन स्टडी प्लॅन जो आहे तो मास्टर स्ट्रोक आपला या ठिकाणी परत एकदा असेल. हा जो ॲरो आपल्याला दाखवतोय तो ॲरो आपल्याला तेच दाखवतोय की माझा जर स्टडी प्लॅन जर खूप प्रॉपर असेल, जर मी अभ्यास करताना माझी एक स्ट्रॅटर्जी वाईज जर स्टडी माझा जर होत असेल तर त्याची मदत जी आहे ती नक्कीच आपल्या स्कोर वाढण्यामध्ये या ठिकाणी होणार. एवढं मात्र नक्की, व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका. परत एकदा मी नेहमी तेच सांगेल की हे व्हिडिओज असे आहेत की याच्यातला 1-2 मिनिटाचा पॉईंट जरी तुम्ही स्किप केला तर कदाचित हा व्हिडिओ बघून आपल्याला जो होणारा फायदा आहे तो होणार नाही, एवढं मात्र नक्की. तर आपण आता हळूहळू पुढे जाऊयात आणि 1 बाय 1 नेमका आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते बघूयात. आजचा हा जो आहे पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला इंडेक्स देण्याचा प्रयत्न केला आहे. इंडेक्स म्हणजे काय, पुढच्या 20, 25, 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काय डिस्कस करणार आहे त्याचा एक छोटासा इंडेक्स मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्याच्यातला सर्वात पहिला जो इंडेक्स आहे तो आहे 4 स्टेप फॉर्म्युला. सर, हा 4 स्टेप फॉर्म्युला नेमका काय आहे हे लक्षात घ्या. मी माझ्या ऑफलाईन बॅचेसमध्ये किंवा जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी येतात तेव्हा मी या 4 स्टेप फॉर्म्युलाबद्दल नेहमी बोलत असतो. पण मी परत एकदा तेच सांगेल, प्रत्येक विद्यार्थी माझ्यापर्यंत ऑफिशियली ऑफलाईन मोडमध्ये पोहोचत नाहीये, त्याच्यामुळे हा 4 स्टेप फॉर्म्युला जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर आजच्या आपल्या लेक्चरचा सगळ्यात पहिला जो पॉईंट असणार आहे तो आहे 4 स्टेप फॉर्म्युला. ऑफलाईन विद्यार्थ्यांना ऑलरेडी याच्याबद्दल आयडिया आहे, जे विद्यार्थी माझ्यापर्यंत आतापर्यंत आले नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा या ठिकाणी असेल. सर, दुसरा जो इंडेक्सचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो काय, न्यू स्टुडंट अप्रोच. ज्या विद्यार्थ्यांनी जस्ट एका महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी किंवा आता दे आर रेडी टू जॉईन अवर न्यू बॅच, असे काही विद्यार्थी आहेत जे नवीन आहेत, ज्यांना आता बॅच चालू करायची आहे किंवा ज्यांची बॅच चालू होऊन फक्त 15 दिवस झाले असतील किंवा 1 महिना झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचा स्टडीचा अप्रोच ऑल इन वन कसा असला पाहिजे तो आपला इंडेक्सचा दुसरा महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जो तिसरा पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तो असा आहे की जे विद्यार्थी ज्यांची बॅच कंप्लीट झाली आहे, जस्ट कंप्लीट झाली त्यांची बॅच, आणि बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर आता त्यांची काहीतरी स्ट्रॅटर्जी असणार आहे, ती स्ट्रॅटर्जी नेमकी काय असली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची जस्ट बॅच संपलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपला पुढचा जो 4th टॉपिक आहे किंवा पॉईंट आहे आजचा इंडेक्समधला तो आहे की ज्यांची बॅच जवळपास 1 वर्षापूर्वी कंप्लीट झाली आहे आणि दे आर स्टील प्रिपेरिंग, दे सेल्फ प्रिपरेशन जे आहे किंवा सेल्फ स्टडी जे आहे त्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करताना नेमका त्यांचा अप्रोच स्टडीचा कसा असला पाहिजे तो ऑल इन वन प्लॅन आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक 5वा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही आज डिस्कस करणार आहोत तो आहे फॉर्म्युला 45.
सर हा फॉर्म्युला 45 पण काय आहे याच्याबद्दल पण मी ऑफलाईन मोडमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग दरम्यान मी याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलो आहे. काही विद्यार्थ्यांना इव्हन दो क्लासमध्ये पण मी हे सांगितलेलं आहे. पण जे विद्यार्थी ह्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचताय, ऑनलाईन माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचताय, त्यांच्यासाठी पण हा फॉर्म्युला म्हणजे नेमका काय आहे, तो नेमका रोल कसा प्ले करतो याच्याबद्दल मी आज चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्याला हा इंडेक्स जो आहे तो आज आपल्याला बघायचा आहे. सुरुवात करताना नक्कीच वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द 4 स्टेप फॉर्म्युला. सर हा 4 स्टेप फॉर्म्युला नेमका काय आहे, तुम्ही याच्याबद्दल कधी ऐकलंय का, किंवा ह्या कदाचित या फॉर्म्युल्याला ऐकलं असेल पण हे नाव कदाचित कोणी दिलं नसेल. मी याला 4 स्टेप फॉर्म्युला असं का दिलंय त्याच्याबद्दलची चर्चा जर बघायची झाली असेल आपल्याला, तर इथं जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन सॉल्व बाय द टीचर इन द बॅच आहे. आता नेमकं काय होतं, विद्यार्थी काय करतो, विद्यार्थी एका बॅचमध्ये जेव्हा बसतो, बॅच त्याची चालू असते, बॅच चालू असताना काही खूप जास्त काय म्हणता येईल त्यांना एक अति एक्साइटेड स्टुडंट जे असतात, बॅच चालू होऊन 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, लगेच येऊन प्रश्न विचारायला लागतं की सर ज्या स्पीडने तुम्ही करताय, ज्या ॲक्युरेसीने तुम्ही करताय, त्या स्पीडने त्या ॲक्युरेसीने आम्हाला कधी जमेल, असे प्रश्न विद्यार्थी विचारायला लागतात. ज्यांनी कदाचित थोडेफार सेल्फ प्रिपरेशन अगोदर केलेलं असतं किंवा ज्यांना कदाचित एक्झामबद्दल तेवढी आयडिया नसते, त्यांना असं वाटतं की इट इज जस्ट लाईक MSCIT, इरा कंप्लीट करायचा आणि त्याच्यानंतर आपला पेपर द्यायचा, आपण लगेच पुष्पगुच्छ आपल्या समोर अपियर होणार. नॉट लाईक दॅट. हे जे प्रिपरेशन आहे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आहे. वी आर प्रिपेरिंग फॉर IBPS आणि SSC. सो त्याच्यामुळे आपल्याला एक आपला जो अप्रोच आहे तो अप्रोच कसा असला पाहिजे तो बघा. लगेच 10 दिवस झाले किंवा 15 दिवस झाले मला येऊन विचारू नका किंवा कुठल्याही टीचरला येऊन विचारू नका की सर ही स्पीड मला पाहिजे. ही स्पीड तुम्हाला पाहिजे असेल तर यू शुड हॅव टू फॉलो द प्रोसेस. जो एक प्रोसेस आहे तो प्रोसेस आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. तोच प्रोसेस म्हणजे 4 स्टेप फॉर्म्युला आहे. बघा जेव्हा बॅच आपली चालू होते, बॅच चालू झाल्याच्या नंतर जेव्हा बॅच सुरुवात होते, सुरुवात झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा ही तुमच्यासाठी ही बॅच पहिली असते, पण टीचरसाठी ही बॅच पहिली नसते. त्याने अगोदर खूप साऱ्या बॅचेसला या ठिकाणी शिकवलेलं असतं. जेव्हा तुम्हाला तो शिकवतो, तुम्हाला शिकवत असताना त्याचा एक्सपिरियन्स, त्याची स्पीड, त्याची ॲक्युरेसी, याचा एक अनुभवाचा जो काही खूप मोठा काय म्हणता येईल त्याचा अनुभव त्याच्याजवळ जो आहे, ह्या अनुभवाच्या बेसवर तो तुम्हाला शिकवायला जातो. आणि नवीन ॲस्पिरंट जे असतात, नवीन विद्यार्थी जे असतात, त्यांना असं वाटतं की जसं सरांनी केलंय मला लगेच जमलं पाहिजे, जमणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपल्याला ह्या 4 स्टेप ज्या आहेत ह्या फॉलो कराव्या लागतात. एकदा जेव्हा तुमची बॅच चालू झाली, बॅच चालू झाल्याच्या नंतर टीचरने तुम्हाला तो पर्टिक्युलर टॉपिक जो आहे, त्या पर्टिक्युलर टॉपिकमधला प्रत्येक क्वेश्चन जो आहे विथ कन्सेप्ट तुम्हाला सांगितला, तो सांगितल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे एक्सपेक्टेशन लगेच असतात की मला पुढच्या सेकंदाला अशाच पद्धतीने किंवा दुसऱ्याच दिवशी मला अशा पद्धतीने जमलं पाहिजे. तर ते जमणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल ह्या 4 गोष्टी. त्याच्यातली सर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती पहिली गोष्ट काय, क्वेश्चन सॉल्व बाय द स्टुडंट बट टूक हेल्प ऑफ द टीचर्स नोट्स. बघा जेव्हा एकदा प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर एकदा बॅच तुमची कंप्लीट झाली किंवा बॅच इज गोइंग ऑन, पण तुम्ही तो प्रश्न हातात घेतलाय सॉल्व करायला, ज्यावेळेस पहिल्या वेळेला तुम्ही तो प्रश्न सॉल्व करणार आहात त्यावेळेस तो प्रश्न तुमच्याकडून लगेचच्या लगेच सॉल्व होणार नाही. जर तुमची सुरुवात जी आहे प्रिपरेशनची ती बँकिंगची खूप मतलब लेट झाली असेल किंवा आता जस्ट झालेली आहे आणि तुम्ही तो प्रश्न टीचरने शिकवल्याच्या नंतर पहिल्यांदा हातात घेतलाय आणि तो हातात घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याला सॉल्व करायला सुरुवात केलं, तर कदाचित तुम्हाला तो प्रश्न सॉल्व करता येणार नाही किंवा काही 50% 60% सोल्युशन पर्यंत तुम्ही पोहोचणार, पण उरलेला पोर्शन तुम्हाला डील करता येणार नाही. अशा वेळेला तुमच्या टीचरने तुम्हाला क्लासमध्ये शिकवताना ज्या काही नोट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, कदाचित त्या नोट्सची हेल्प तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि ती नोट्सची हेल्प घेऊन तुम्ही तो प्रश्न सॉल्व करणार आहात. ही आपली पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर तिथे आपल्याला थांबायचं नाहीये. त्याच्यानंतर मला अजून पुढे जायचं. पुढे जाताना क्वेश्चन सॉल्व बाय द स्टुडंट बट विदाउट हेल्प. आता पुढची जी स्टेप आहे, दुसरी स्टेप, आपला 4 स्टेप फॉर्म्युला आहे. पहिली स्टेप झाली की तुम्ही प्रश्न सॉल्व केला, सॉल्व करताना तुम्हाला जमला नाही, 50% 60% जमला, तुम्ही टीचरने दिलेल्या नोट्सचा उपयोग करून हेल्प घेऊन तुम्ही तो प्रश्न सॉल्व केलाय. आता मी दुसऱ्या स्टेपमध्ये आल्याच्यानंतर विद्यार्थ्याने तो प्रश्न सॉल्व केलाय. क्वेश्चन सॉल्व बाय द स्टुडंट विदाउट हेल्प ऑफ एनी नोट. कुठल्याही प्रकारच्या नोट्सची, टीचरच्या नोट्सची किंवा एक्स्ट्रा गाईडच्या नोट्सची त्यानं कुठल्याही पद्धतीची मदत न घेता तो प्रश्न सॉल्व केला, पण तो प्रश्न सॉल्व करताना त्याला खूप जास्त वेळ लागला. ही आपली दुसरी स्टेप असते आणि प्रॉबॅबिलिटी अशी असते की तो प्रश्न जो तुम्ही सॉल्व केलाय त्याचं उत्तर रॉंग पण असू शकतं. बिकॉज दिस इज युअर इंडिव्हिज्युअल अँड द ओन, आपण ज्याला म्हणू शकतो ओन सेल्फवाला जो काही अटेम्प्ट आहे तो अटेम्प्ट होता, त्याच्यामुळे वेळ पण जास्त लागू शकतो आणि इन दॅट केस प्रॉबॅबिलिटी आहे की आपलं उत्तर चुकीचं पण असू शकतं. ही माझी दुसरी स्टेप आहे जे 4 स्टेप फॉर्म्युल्यामधली. सर आता मी तिसरी जे स्टेप आहे याच्यामध्ये ती तिसरी स्टेप काय असणार आहे, तिसरी स्टेप असणार आहे परत एकदा विद्यार्थ्याने तो प्रश्न सॉल्व केलाय, तो प्रश्न सॉल्व केलाय कुठल्याही पद्धतीच्या टीचरने दिलेली जी नोट आहे त्याचा त्याने उपयोग न करता विदाउट एनी हेल्प त्याने तो प्रश्न सॉल्व केलाय. तो प्रश्न सॉल्व झालाय आणि तो प्रश्न जो आहे टाइम टेकिंग आहे, वेळ लागला, पण लक्षात ठेवा ह्या वेळेला तुमचं उत्तर जे आहे ते करेक्ट झालेलं आहे.
कुठल्याही पद्धतीची हेल्प न घेता तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह केलाय, तो प्रश्न सॉल्व्हही झालाय, तो करेक्टही झालाय, पण तो प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला वेळ लागलाय. ही माझी तिसरी स्टेप आहे. त्याच्यानंतर चौथी आणि प्रोबेबली द लास्ट स्टेप ऑफ द सिरीज अशी आहे 4 स्टेप फॉर्म्युलाची, की क्वेश्चन तुम्ही सॉल्व्हही केलेला आहे, विदाऊट एनी हेल्प तो सॉल्व्ह केलाय, कुठल्याही पद्धतीची मदत तुम्ही घेतलेली नाहीये, तो प्रश्न सॉल्व्हही झालाय, तो करेक्टही झालाय आणि विदिन अ टाइम शॉर्ट टाइम ऑफ द पिरियड तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह केलाय. ही माझी चौथी आणि शेवटची स्टेप आहे. लक्षात ठेवा माय डिअर स्टुडंट्स, जेव्हा ह्या टोटल 4 स्टेप तुम्ही या ठिकाणी कंप्लीट कराल, त्याच्यानंतर यू आर गोइंग टू एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ की आता जो प्रश्न मी सॉल्व्ह करणार आहे तो माझ्या टीचरने ज्या पद्धतीने सांगितला, माझ्या टीचरची जी स्पीड होती, माझ्या टीचरची जी ॲक्युरेसी होती, नाऊ यू आर गोइंग टू एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ की आता त्या पद्धतीने मी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. सो माय डिअर स्टुडंट, रिमेंबर ऑलवेज की हा जो माझा 4 स्टेप फॉर्म्युला आहे, या 4 स्टेप फॉर्म्युल्याला कधीच अंडर एस्टिमेट करू नका, कारण याच्यातूनच माझा मेन सोर्स जो आहे तो सोर्स पुढे असणार आहे. हा इंडेक्स मधला पहिला पॉईंट मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. याच्यावर मी रिपीट बोलणार नाही. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्हाला वाटलं तर परत रिवाइज करून तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी बघू शकता. चला सर, पुढच्या स्लाइडकडे आपण जातोय. आता पुढच्या स्लाइडकडे जाताना माझा इंडेक्स मधला जो दुसरा पॉईंट होता तो होता की नवीन स्टुडंट ज्यांनी आता बॅच चालू केलेली आहे, बॅच चालू केल्याच्या नंतर त्या नवीन विद्यार्थ्यांचा, ज्यांचे 15 दिवस झाले, ज्यांचा 1 महिना झाला बॅच चालू होऊन, ह्या विद्यार्थ्यांसाठीचा नेमका अप्रोच परीक्षेसाठीचा किंवा नेमका अप्रोच प्रिपरेशनचा कसा असला पाहिजे, तो ऑल इन वन अप्रोच मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे. मी क्लिअरली तुम्हाला अगोदर सांगितले, काही विद्यार्थी एवढे घाई करतात की 15 दिवस आणि 20 दिवस झाले लगेच ते त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन स्वतःकडून ठेवायला लागतात की नाही आता सरांनी ज्या पद्धतीने केलं तसंच मला जमलं पाहिजे. माय डिअर स्टुडंट्स, मी नेहमी रिपीट तेच बोलेल, ते एकदाच होणार नाही. मग सर आपली प्रोसेस नेमकी कशी असली पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांनी आता बॅच चालू केलेली आहे, ज्यांची बॅच चालू होऊन आता 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्या विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याला काय बघायचं बघा. सगळ्यात पहिला मुद्दा, ड्युरिंग युअर बॅच, जेव्हा तुमची बॅच चालू झालेली आहे तर सुरुवात करताना जवळपास 1 महिना तरी सुरुवातीचे जस्ट फोकस ऑन द कन्सेप्ट. कारण बघा लक्षात ठेवा, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी जे आहे अकॅडमिक्समध्ये किती अभ्यास केलाय, कुठल्या स्ट्रॅटर्जीने अभ्यास केला हे आपल्याला सांगता येत नाही, कारण त्या स्ट्रॅटर्जीज, अकॅडमिक्सच्या स्ट्रॅटर्जीज ह्या वेगळ्या असतात दॅन दी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्ट्रॅटर्जीज. ह्या स्ट्रॅटर्जीजमध्ये आल्याच्या नंतर तुमची स्ट्रॅटर्जी, ह्या एक्झाममध्ये आल्याच्या नंतर स्ट्रॅटर्जी खूप जास्त चेंज होणार आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमची बॅच चालू होते, बॅच चालू असताना सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला 100% फोकस द्यायचा आहे. तो कशावर फोकस द्यायचा आहे तुम्हाला? किती कन्सेप्ट जी तुम्हाला शिकवली जाणार आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द मॅथमॅटिक्स ओनली ओव्हर हिअर. कुठलाही सब्जेक्ट असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, इवन दो जीए असेल और एनी अदर सब्जेक्ट जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला विचारला जाणार आहे, त्या टॉपिकच्या प्रत्येक सब्जेक्टच्या मेनली कन्सेप्टवर पहिले फोकस करायचं आहे. कारण जोपर्यंत आपली कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपली स्पीड, ॲक्युरेसी आणि कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये मिळणार नाही. तर कुठल्याही प्रकारची घाई न करता पहिले आपल्याला फोकस करायचं आहे कशावर? माझ्या कन्सेप्टवर. लक्षात ठेवा, व्हाईल ड्युरिंग बॅच, जेव्हा बॅच आपली चाललेली, माझा दुसरा पॉईंट काय असला पाहिजे, जेव्हा माझी बॅच चालली आहे, बॅच चालू असताना जस्ट कंप्लीट युअर होमवर्क. बघा मी पर्सनली माझ्या बाजूने जे काही मटेरियल आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो त्या मटेरियलमध्ये एन नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. यू नो द थाउजंड्स ऑफ द हंड्रेड्स ऑफ द क्वेश्चन्स आपण जनरली प्रत्येक चॅप्टरचे या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. आणि हे फक्त एका सब्जेक्टसाठी नाही, सगळ्या सब्जेक्टसाठी आहे. आम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत, करत असतो. ते मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते हजारात असतात, काही ठिकाणी ते हंड्रेड्समध्ये, 100च्या पटीत असतात. तर लक्षात ठेवा, कधीही तुम्ही होमवर्क जो आहे तो इनकम्प्लीट ठेवू नका. मान्य, नवीन बॅच चालू झालेली आहे. नवीन बॅच चालू झालेली असताना कदाचित आपल्याला अभ्यासासाठी बसायचा तेवढा वेळ नसतो किंवा बसल्या आपल्या तेवढं जात नाही. एकदमच 4-5 तास 6 तास आपण नाही बसू शकत. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू ती सवय लावायची आहे. बट लक्षात ठेवा, तुमचा होमवर्क जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करणार नाही तोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन जेव्हा तुमच्या हाताखालून जातील तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला काय जमतंय आणि आपल्याला काय अडतंय. ह्या दोन गोष्टींमधला डिफरन्स जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी कळाला त्या दिवशी आपल्याला स्वतःला इम्प्रूव्हाइज कसं करायचं, आपल्याला नेमके कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, ह्या गोष्टीचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. सो दिस इज युअर सेकंड स्टेप व्हाईल युअर बॅच इज गोइंग ऑन. आता त्याच्यानंतर बघा तिसरी स्टेप अशी आहे की जेव्हा तुमची बॅच जी आहे ना 40% कंप्लीट झाली आहे. आता माझी बॅच 40% कंप्लीट झाली आहे. नियर अबाउट 1.5 महिना माझा झालाय. 1.5 महिन्याच्या बॅचमध्ये मला बरेचसे माझे टॉपिक कंप्लीट झाले. त्याच्यानंतर बऱ्याचशा कन्सेप्ट माझ्या क्लिअर झाल्या. कॉन्फिडन्स माझा चांगल्या पद्धतीने वाढलाय. आता हे झाल्याच्या नंतर मी अजून काय करायला पाहिजे बघा. जे माझा ऑलरेडी चाललंय होमवर्क कंप्लीट करणे अँड यू नो द फोकस ऑन युअर कन्सेप्ट, त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा माझी बॅच 40% कंप्लीट झाली ना, माय डिअर स्टुडंट्स, तुम्हाला चॅप्टर वाईज मॉक द्यायला सुरुवात करायची. एनी सब्जेक्ट, मॅथ्स असेल, एलआर असेल, इंग्लिश असेल, तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट चालू करायचे. का सर चॅप्टर वाईजच का करायचे? तुम्ही फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी देऊ शकत नाही. याच्या मागचं रिझन असं आहे, आपली बॅच अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये. आपण बॅच कंप्लीट झालेली नसताना किंवा मॅक्झिमम सिलेबस कव्हर झालेला नसताना जर मी मॉक द्यायला बसलो तर साहजिकच मला जे टॉपिक मी अजून शिकलोच नाही त्याचे प्रश्न मला सॉल्व्ह होणार नाही. त्याच्याने माझा स्कोर कमी येईल, त्याच्याने माझा रँक कमी येईल, त्याच्याने माझा पर्सेंटेज कमी येईल आणि माझा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स कमी त्या ठिकाणी होईल. मला ते
ते करायचं नाही. म्हणून माझा तिसरा जो पॉईंट या ठिकाणी आहे, जेव्हा माझी बॅच 40% कंप्लीट झाली, चॅप्टर वाईज टेस्ट ज्या आहेत त्या मॉक आपल्याला चालू करायचे आहेत. ते करत असताना आपल्याला हे कळेल की जे चॅप्टर ऑलरेडी माझे झाले त्याच्यातल्या माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाले आहे का. जर सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होत आहे तर वेल अँड गुड. पण जर त्यातले काही प्रश्न तुम्हाला अडत असतील, तुम्ही लगेचच्या लगेच तुमचे जे काही कन्सल्टंट फॅकल्टीज आहेत, कन्सल्टंट टीचर आहेत, त्यांना जाऊन तुम्ही लगेच तुमचा तो डाऊट जो आहे तो क्लिअर करू शकता. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग चॅप्टरसाठी नक्कीच होणार आहे. सर पुढची स्टेप काय असणार आहे? न्यू स्टुडंट ज्यांची बॅच चालू झालेली आहे, द बॅच इज गोइंग ऑन, त्यांची 70% बॅच या ठिकाणी कंप्लीट झाली. आता पुढचा पॉईंट जो आहे तो काय आहे? माझी बॅच आता 70% कंप्लीट झाली आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? अशा विद्यार्थ्यांनी आता प्रीच्या मॉक ज्या आहेत त्या फुल लेंथ लेवलला आपल्याला आता सुरुवात करायला हरकत नाही. मी असं नाही म्हणत की रोज एक डेली टेस्ट द्या, नाही, नॉट लाईक दॅट. तुम्ही आता काय करायचं, कमीत कमी हप्त्यातून एखादी किंवा 2 टेस्ट द्यायला सुरुवात केली पाहिजे. याच्यातून मला आयडिया मिळते की माझा सिलेबस जो आहे तो 70% कंप्लीट झालाय. 70% कंप्लीट झालेल्या सिलेबसमध्ये मी जर परफॉर्म करतोय तर फुल लेंथ टेस्टचा मला एक्सपिरियन्स जो आहे तो आला पाहिजे. माझा किती स्कोर येतोय, माझा रँक किती येतोय, माझा पर्सेंटाईल किती येतोय. इन दॅट केस बॅच अजून कंप्लीट झालेली नाहीये, म्हणजे काही प्रश्नांना आपल्याला डील करता येणार नाही. पण लक्षात ठेवा, मी तरीही तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायला का लावतोय? कारण जरी तुमची बॅच कंप्लीट झाली असेल, पण बॅच कंप्लीट जरी झाली असेल तरी आपल्याला जेव्हा सुरुवात आपण मॉकची करतो सगळे प्रश्न आपल्याकडून कधी सॉल्व्ह होत नाहीत सुरुवातीच्या काही बेसमध्ये. मग अशा वेळेला काय करायचं, आपण त्याच चॅप्टरला टार्गेट करायचं की जे चॅप्टर माझे झालेले तोच प्रश्न सॉल्व्ह करायचा. कारण क्वेश्चन मध्ये किंवा मॉक देताना जेव्हा प्रश्न अपियर होतो ऑन द स्क्रीन, पहिले 2 शब्द वाचल्याच्या नंतर मला लक्षात येतं की हा चॅप्टर माझा झालाय की नाही झालाय. जर माझा हा चॅप्टर झालाय तो प्रश्न अटेम्प्ट करायचा, माझा चॅप्टर झालेला नाही, 3ऱ्या सेकंदाला तो प्रश्न मी काय केला पाहिजे, स्किप केला पाहिजे. अशा पद्धतीने माझ्या प्रीच्या ज्या मॉक्स आहेत त्या फुल लेंथ ज्या आहे त्या मी या ठिकाणी देऊ शकतो. इवन दो माझी बॅच फक्त 70% जरी कंप्लीट झालेली असेल तरीही. लक्षात ठेवा, मी जी स्ट्रॅटेजी सांगितली ती विसरायची नाही. रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, समजलं नसेल थोडंसं मागे जाऊन परत व्हिडिओ प्ले करा, तुम्हाला कळेल मला एक्झॅक्टली तर काय सांगायचंय. फुल लेंथ टेस्ट तुम्ही देणार आहात, सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत. 2 सेकंदामध्ये मला कळेल की हा प्रश्न कुठल्या चॅप्टर मधला आहे. सरांनी मला हा 70% संपलेल्या बॅच मध्ये शिकवलेला आहे का? यस शिकवलेला आहे, तो अटेम्प्ट करायचा. जर शिकवलेला नसेल तर तो 3ऱ्या सेकंदाला स्किप झाला पाहिजे. ही आपली सेकंड लास्ट वाली स्टेप. अँड व्हाईल युअर बॅच इज 100% कंप्लीट माय डिअर स्टुडंट्स. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील ज्यांची पुढच्या 5 दिवसात 10 दिवसात बॅच संपणार असेल, महिनाभरात बॅच संपणार असेल. अशा लोकांनी काय करायचे, किंवा बॅच संपल्याच्या नंतर माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे असं युजुअली मला प्रश्न विचारतात की सर बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही काय केलं पाहिजे. लक्षात ठेवा, बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर 100% बॅच कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला मात्र परत एकदा प्री मॉक फुल लेंथ द्यायला या ठिकाणी चालू करायचं आहे. आणि आता आपला जो फ्लो आहे टेस्ट देण्याचा तो थोडा जास्त झाला पाहिजे. म्हणजे वीकमधून 1 किंवा 2 टेस्ट आता सफिशियंट नाही आहे. माझी बॅच कंप्लीट झाली आहे, सो आय एम जस्ट फुल्ली प्रिपेअर. माझ्या कन्सेप्ट माझ्या सरांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेले, आता मला त्याच्यावर काम करावं लागेल. आणि ते काम करत असताना आपल्याला इथं लक्षात ठेवा, ते काम करत असताना आपल्याला मॉक जास्तीत जास्त देणे गरजेचे आहे. कारण त्याच्यातून मला माझी कॅपेबिलिटी, त्याच्यातून माझी प्रोग्रेस किती झालेली आहे हे माझ्या लक्षात येतं. आणि मला येणाऱ्या काही ज्या एक्झाम्स आहेत, मॉक्स आहेत, त्याच्यामध्ये नेमकं मी कसं परफॉर्म करायचं ते मला या ठिकाणी कळेल. आता बघा, हा शेवटचा जो पॉईंट आहे खाली, रिवाइज ऑल हँडआउट्स क्वेश्चन बाय क्वेश्चन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे ते मटेरियल तुम्हाला दिलं जातं. इव्हन दो तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर जे मटेरियल अवेलेबल तुमच्याजवळ आहे त्या मटेरियल मधला, त्या हँडआउट्स मधला, त्या बुक्स मधला ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. तिथे तुम्हाला आळस करून चालणार नाही की हा क्वेश्चन मला येतोय. तुम्हाला जरी वाटतं की हा क्वेश्चन मला येतोय पण त्याला स्किप करू नका. येणाऱ्या उत्तराला, येणाऱ्या प्रश्नाला परत सॉल्व्ह करा. कारण तो येत जरी असेल आणि येऊन त्याला 1 मिनिट लागत असेल, तो प्रश्न मला अचीव करायचा आहे 30 सेकंदामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावर पण आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे जेवढंही मटेरियल माझ्याजवळ अवेलेबल आहे त्या मटेरियलमध्ये माझा एकही प्रश्न हा स्किप होता कामा नये. याच्यावर मला खूप जास्त काम करावं लागेल. हे नवीन विद्यार्थी जे आपली बॅच ज्यांची चालू झालेली आहे सध्या, किंवा अजून बॅच कंप्लीशन ड्युरिंग द बॅच, या सगळ्या गोष्टी आपल्याला करत जायचं आहे. अजून न्यू स्टुडंटने आपल्याला काय करायचं सोबत अजून बघा, नवीन स्टुडंटची आपल्या स्लाइड या ठिकाणी संपलेली नाहीये. सर नवीन विद्यार्थ्यांनी अजून काय केलं पाहिजे? आता स्पीड मॅथवर आपल्याला खूप जास्त काम करायचं आहे. लक्षात ठेवा, जर आपल्याला प्रीचा पेपर क्वालिफाय करायचा असेल तर प्रीचा पेपर क्वालिफाय करण्यामध्ये सर्वात मोठा जो वाटा असतो तो असतो स्पीड मॅथचा. सर स्पीड मॅथमध्ये नेमकं आपण काय बघतो? स्पीड मॅथमध्ये आपण बघा, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, त्याच्यानंतर नंबर सिरीज असेल, त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन असेल, त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन असेल, आणि त्याच्यानंतर जे DI आहे, नॉर्मल DI ज्याला आपण म्हणतो, टेबल ग्राफ असेल, लाईन ग्राफ असेल, बार ग्राफ असेल, पाय चार्ट असेल, हे जे नॉर्मल DI असतात, हे एवढे जे टॉपिक आहेत, हे टॉपिक आपले कशामध्ये येतात? स्पीड मॅथमध्ये येतात. याच्यामध्ये मी काय म्हणले बघा, ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी अजून मी नवीन विद्यार्थ्यांसाठीच या ठिकाणी काय करतोय, डिस्कस करतोय. म्हणजे ज्या लोकांची बॅच अजून संपलेली नाहीये, पण हे सुरुवातीचे टॉपिक संपले आणि अरिथमेटिकची बॅच माझी चालू झाली आहे. आता मी अरिथमेटिकची बॅच चालू असताना मला नेमकं काय करायचंय, मला एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट या वेळी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल माय डिअर स्टुडंट, तर त्याच्यामध्ये तुमचा 100% तोटा आहे. जी बॅच माझी चालू आहे, मला प्रत्येक पार्ट जो आहे तो माझा सर्क्युलेशनमध्ये ठेवायचा आहे. प्रत्येक झालेला चॅप्टर मला
सर्क्युलेशनमध्ये ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा त्याच्यासाठीचीच ही स्ट्रॅटेजी आहे स्पीड मॅचची, की आपण बघा आता समजा फॉर एक्झाम्पल इथं काय लिहिलं बघा, अँड द मेन पार्ट इज द कंटिन्यू युअर ऑन गोइंग टॉपिक. समजा उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझं प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचं चॅप्टर चालू आहे. आय एम टॉकिंग अबाउट मॅथ राईट नाऊ, की माझं प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचं चॅप्टर माझं चालू आहे अरिथमॅटिकचं. ते चालू असताना नक्कीच त्या ज्या हँडआउट्स आहेत किंवा त्याचं जे मटेरियल आहे किंवा त्याचं जे बेसिक आहे त्या चॅप्टरवर आपल्याला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी द्यावा लागणार विदाउट एनी डाऊट. पण हे सगळं करत असताना मला रोज काय करायचं, ऑन द डेली बेसिस मला काय करायचंय, मला रोज 20 प्रश्न जे आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे या ठिकाणी डेली करायचे, 20 प्रश्न मला नंबर सिरीजचे डील करायचे, 20 प्रश्न सिम्प्लिफिकेशनचे करायचे, 20 प्रश्न अप्रॉक्सिमेशनचे करायचे आणि 20 प्रश्न मला डीआयचे करायचे. 20 प्रश्न म्हणजे 4 डीआय जरी केल्या आपण डेली बेसिसवर तरी आपल्याला जे आहे तर ही स्पीड मॅचची प्रॅक्टिस आपली कंटिन्यू असेल. लक्षात ठेवा हे 20-20-20 नाही, यांचे हे चॅप्टर आपले ऑलरेडी झालेले आहेत. जेव्हा ते ऍक्च्युअली चालू होते त्यांची आपण खूप जास्त प्रॅक्टिस केलेली आहे, कारण तोच तुमचा होमवर्क असायचा. आज माझा प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचा चॅप्टर चालू असताना देखील मी फक्त प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटवर चर्चा नाही करणार आहे, मी फक्त प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचा विचार नाही करणार आहे. मला तो तर करायचाच आहे, कंटिन्यू द ऑन गोइंग टॉपिक ऑब्विसली, पण त्याच्या सोबत मला ही कंटिन्यू करायची, कारण मला जोपर्यंत माझी प्री निघणार नाही तोपर्यंत मला मेन्सचा विचार करून चालणार नाही. मी परत एकदा रिपीट करतो, प्री क्वालिफाय होण्यामागे स्पीड मॅथचा मोलाचा वाटा असतो, सिंहाचा वाटा असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे कंटिन्यू करत चालायचंय आणि याच्यासाठी आपल्याला आळस करून चालणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती एका शेड्यूल प्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला एका चौकटीमध्ये बसवायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला स्वतःला डील करायचं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला डेली बेसिस करायचे. लक्षात ठेवा हे नवीन विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. आणि हा खालचा मुद्दा लक्षात ठेवा, रिवाइज ऑल हँडआउट क्वेश्चन बाय क्वेश्चन. हा पॉईंट जो आहे तुम्हाला प्रत्येक स्लाइडमध्ये बघायला मिळेल, कारण हा एक अल्टिमेट पार्ट आहे जो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचाच आहे. तुम्हाला एक ना ईच अँड एव्हरी क्वेश्चन बघा, एवढे थाउजंड्स ऑफ हंड्रेड्स ऑफ क्वेश्चन जे हँडआउटमध्ये आपले आहेत ते जर तुम्ही सॉल्व्ह करत नसाल तर त्या हँडआउटला फक्त तुमच्याजवळ जमा करून फायदा नाहीये. त्याच्यामुळे ईच अँड एव्हरी क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. लक्षात ठेवा ही प्रॅक्टिस माझी डेली बेसिसवर असली पाहिजे आणि त्याच्यानंतर माझा मेन टॉपिक जो आहे त्यालाही मला या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. त्याच्यानंतर बॅच कंप्लीटेड. आता मी अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय कारण आतापर्यंत जे मी डिस्कस केले ते असं डिस्कस केलंय की ज्यांची बॅच इज गोइंग ऑन. बॅच चालू असताना माझ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, बॅच चालू असताना विद्यार्थ्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, त्याचा ऑल इन वन अप्रोच जो आहे स्टडीचा तो कसा असला पाहिजे, याची चर्चा आपली आतापर्यंत झालेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची बॅच जस्ट कंप्लीट झाली, मी तुम्हाला सांगितलं ना की विद्यार्थ्यांची जेव्हा बॅच कंप्लीट होते, बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर विद्यार्थी लगेच येणार की सर आता बॅच कंप्लीट झाली, आता माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. हा प्रश्न बहुतांशी 99% ऑफ द विद्यार्थ्यांचा या ठिकाणी असतो. त्या प्रश्नाचंच उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की ज्या विद्यार्थ्यांची बॅच जस्ट संपलेली आहे त्या लोकांनी काय करायचंय. आता इथं अपीयर झालाय फॉर्म्युला 45. सर हा फॉर्म्युला 45 नेमका काय प्रकार आहे याच्यावर चांगलं लक्ष आपल्याला द्यायचं की सर फॉर्म्युला 45 नेमका प्रकार काय आहे. सर जेव्हा बॅच आपली चालली होती, बॅच चालू असताना मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक चॅप्टरमध्ये खूप सारे मतलब हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ क्वेश्चन आपल्या या ठिकाणी असतात. ऑल क्वेश्चन नॉट अटेम्प्टेड इन द बॅच. ज्या वेळेस आपण एखादा बॅच आपली जेव्हा चालते, बॅच चालू असताना एखादा चॅप्टर जेव्हा मी हातात घेतो, ते चॅप्टर शिकवत असताना किंवा ते बोलत असताना त्याच्याबद्दल चर्चा करत असताना प्रश्न एवढे जास्त असतात की इट इज नॉट पॉसिबल टू कव्हर ईच अँड एव्हरी क्वेश्चन इन ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर बॅच किंवा बॅच चालू असताना तेवढे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करणं जे आहे ते तेवढं शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल मी चॅप्टर घेतला, तर 450-500 प्रश्न आहेत. त्याच्यातले आपण काही प्रश्न सॉल्व्ह करतो, काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठेवलेले असतात. पण लगेच दुसऱ्या दिवशी माझं नंबर सिरीजचं चॅप्टर चालू होतं. नंबर सिरीजमध्ये जवळपास 1000 नंबर सिरीज असलेलं 1000 क्वेश्चन असलेले ते टॉपिक आहे. ते एकदा चालू झालं त्याचा तुम्हाला होमवर्क मिळतो, त्यातले काही प्रश्न सॉल्व्ह होतात, त्याच्यातले काही राहतात. त्याच्यानंतर आपण पर्सेंटेज स्टार्ट करतो. पर्सेंटेजमध्ये पण जवळपास 450, 500, 600, 700 प्रश्नाचा हँडआउट आहे. ते करत असताना आपल्याला परत मागचे म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधले काही क्वेश्चन जे आहेत ते आपले सुटून जातात. पुढे येणाऱ्या आपल्या जे अपकमिंग चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस द्यावा लागतो आणि ड्यू टू दॅट रिझन आपले मागचे काही प्रश्न जे आहेत ते सुटलेले असतात. म्हणून मी इथं लिहिलंय की ऑल क्वेश्चन नॉट अटेम्प्टेड वाईल द बॅच इज गोइंग ऑन. तर आपल्याला बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर ह्या फॉर्म्युला 45चा नेमका उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट इज द फॉर्म्युला 45. हा फॉर्म्युला 45 असा प्रकार आहे की सर माझी बॅच आता संपलेली आहे काल, आजपासून मला माझी स्ट्रॅटेजी काय ठेवायची. लक्षात ठेवा मॅथ्स असेल, LR असेल, इंग्लिश असेल, जी असेल, ह्या चारही सब्जेक्ट जे आपले या ठिकाणी आहे. आता समजा मी मॅथ्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मॅथ्सचं आपलं जे पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे ॲडिशन सबट्रॅक्शनचं. आता ॲडिशन सबट्रॅक्शन पासून तर जे लास्ट वाला चॅप्टर आहे माझं तो आहे सर कमर्शियल DI. या कमर्शियल DIचा जे शेवटचं चॅप्टर आहे ह्या चॅप्टर पासून जवळपास आपले जर काउंट केले आपण तर टोटल 22 चॅप्टर आपले या ठिकाणी होतात. तर लक्षात ठेवा जेव्हा बॅच आपली कंप्लीट झाली या 22च्या 22 चॅप्टर मधला ईच अँड एव्हरी क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला नाहीये. तर आपल्याला फॉर्म्युला 45च्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला 45 दिवसामध्ये, हा 45 काय रिप्रेझेंट करतोय, इट्स अ 45 दिवस असा
कसा रिप्रेझेंट करतोय. ह्या 45 दिवसामध्ये मला ऍडिशन सबट्रॅक्शन पासून तर कमर्शियल DI पर्यंत जेवढे हँडआउट माझ्याकडे आहे त्या हँडआउट मधला ईच अँड एव्हरी क्वेश्चन मला रिवाइज करायचंय. लक्षात ठेवा, ईच अँड एव्हरी क्वेश्चन मला रिवाइज करायचंय. दॅट इज नथिंग बट युअर फॉर्म्युला 45. असं शेड्यूल, स्ट्रिक्ट शेड्यूल आपल्याला बनवायचंय की 45 दिवसामध्ये मला हे टार्गेट जे आहे हे कंप्लीट करायचंय. आणि लक्षात ठेवा, इफ यू आर जस्ट काय म्हणता येईल आपल्याला की जर एखाद्या गोष्टीचा तुम्ही अप्रोच ठेवलाय की मला हे मिळवायचंय, तुम्ही जर डिझायर आहात ते मिळवण्यामध्ये, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी करावे लागतील. काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर जी बॅच आपली 4 महिने चालते त्याचे हँडआउट्स आम्ही 45 दिवसामध्ये कसं करायचे. बघा, याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त टाइम द्यायचा आहे. आपल्याला जास्तीत जास्त बघा, स्टडी इज द ओनली वर्क राईट नाउ वी आर हॅव्हिंग. ह्या कन्सिडरमध्ये तुम्ही आहात, मला जर चांगला जॉब मिळवायचा आहे, फुल टाइम प्रिपरेशन जर आपण या ठिकाणी करतोय, तर अशा परिस्थितीमध्ये मला तेवढा वेळ काढावा लागेल. 45 दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये मला ते माझे सगळे हँडआउट जे आहे त्यातला ईच अँड एव्हरी क्वेश्चन, आपण ज्याला म्हणतो, इथं परत एकदा मी लिहिले रिवाइज ऑल हँडआउट क्वेश्चन बाय क्वेश्चन. ते प्रत्येक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी करायचा आहे सॉल्व. आणि तो सॉल्व करत असताना आपल्याला त्यातून एक आयडिया मिळणार आहे. सर ती आयडिया काय असेल, त्यातून आपल्याला जी आयडिया मिळणार आहे ती आयडिया ही मिळेल की जी बॅच मी कंप्लीट केली आहे त्या बॅचमध्ये मला सगळे टॉपिक जे काही आपल्या सरांनी शिकवले, प्रत्येक टॉपिक समजलाय का, त्याच्यातली प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली का. तर हे करत असताना, हे फॉर्म्युला 45ला परफॉर्म करत असताना आपल्याला ह्या गोष्टीचा अंदाज येणार आहे. सपोज टू बी मी समजा फॉर्म्युला 45 करत असताना समजा मी मेन्सुरेशनचं चॅप्टर कदाचित मी हातात घेतलं, त्यातले प्रश्न आय एम नॉट एबल टू सॉल्व, ते जर सॉल्व करता येत नसेल, याचा अर्थ आहे मला त्याच्यातून एक प्रूफ मिळाला. काय प्रूफ मिळाला की मेन्सुरेशनचं चॅप्टर माझं अजूनही जे आहे ते कंप्लीटली क्लिअर झालेलं नाहीये. मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांनी ज्यांची बॅच जस्ट कंप्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना अजून एक काय म्हणताना हिंट या ठिकाणी मिळते की सर जर माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेला नाहीये तर मग मला एखादी बॅच रिवाइज करावी लागेल का, किंवा पर्टिक्युलरली तो टॉपिक जो आहे तो मला रिवाइज करावा लागेल का, याची आयडिया आपल्याला फॉर्म्युला 45 मध्ये येते. हे लक्षात घ्या. या फॉर्म्युला 45चा आपल्याला ड्युअल बेनिफिट, ट्रिपल बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे. पहिला बेनिफिट म्हणजे काय, तर ऑब्विसली आपलं ऑल इन वन रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे, पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट हा होणार आहे की जे टॉपिक मला फॉर्म्युला 45चं प्रिपरेशन प्रॅक्टिस करत असताना मला आयडिया येणार आहे की अरे यार हा टॉपिक मला जमत नाहीये, किंवा ह्या टॉपिकच्या काही कन्सेप्ट माझ्या अजून क्लिअर नाहीये. या गोष्टीचं रिअलायझेशन तुम्हाला या ठिकाणी होणार आहे की हे टॉपिक आपल्याला अजून करावे लागतील. त्याचं रिअलायझेशन झाल्याच्या नंतर तुम्ही सेल्फ प्रिपरेशनमध्ये त्याला इम्प्रोवाइज करू शकता, किंवा एखाद्या रिव्हिजन बॅचमध्ये बसून ते टॉपिक तुम्ही अजून क्लिअर करू शकता. हा दुसरा बेनिफिट आहे. आणि तिसरा बेनिफिट त्यातल्या त्यात आपल्याला हा मिळेल की आपल्याला जे कॉन्फिडेंटली जे टॉपिक जमताय त्या टॉपिकला आपल्याला सॉर्ट आउट करून, जे जमत नाही त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष देऊन, त्यांना अजून थोडासा वेळ जास्त देऊन आपल्याला त्याच्यावरही या ठिकाणी काम करता येऊ शकतं. बघा, आणि हे झालं असताना आता बॅच माझी संपलेली आहे, तर जे आहे कमीत कमी 2 फुल लेंथ जे आहे प्रीच्या मॉक मला एका वीकमध्ये तरी द्यायचे. मी तुम्हाला अगोदर पण क्लिअर केलंय, बॅच संपल्याबरोबर रोज एक मॉक टेस्ट देण्याच्या भानगडीत पडू नका. लक्षात ठेवा, तुमच्या कन्सेप्ट कदाचित अजून काही क्लिअर नाही आहेत, किंवा क्लिअर जरी असतील तर त्याच्यावर प्रॅक्टिस तेवढी झालेली नाहीये. त्याच्यामुळे हा फक्त स्वतःला क्रॉस चेक करायचं असेल आपल्याला, तर ते करत असताना मात्र आपल्याला काय करावं लागेल की एका वीकमध्ये कमीत कमी 1 किंवा 2 मॉक, कमीत कमी 2, मला असं वाटेल 1 नको, 2 मॉक, आणि त्याचं प्रॉपर अनालिसिस होणं खूप जास्त गरजेचं आहे. सर अनालिसिसच्या बाबतीमध्ये आपला व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यावर मी जास्त चर्चा करणार नाही की अनालिसिस कसं करायचं ऑल दॅट. पण लक्षात ठेवा, मिनिमम 2 मॉक आणि त्याचा अनालिसिस पर वीक, हे नवीन विद्यार्थ्यांसाठी ज्यांची बॅच जस्ट संपलेली आहे त्यांच्याबद्दल आपली चर्चा चाललेली आहे. सो दिस इज नथिंग बट युअर फॉर्म्युला 45. चला पुढे जातोय सर आपण. पुढच्या केसमध्ये जर आपण गेलो तर बघा, अजून आपण त्यांच्याच बद्दल बोलतोय ज्यांची बॅच जस्ट कंप्लीट झालेली आहे. आता याच्यामध्ये फॉर्म्युला 45 बद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन या ठिकाणी झालंय. सर या फॉर्म्युला 45 ला करत असताना आपली स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं असतं सर 45 दिवसामध्ये आम्हाला हे टार्गेट तुम्ही कंप्लीट करायला लावताय, ओके वेल अँड गुड, पण याच्यामध्ये नेमकी आमचा प्लॅन कसा असला पाहिजे. मी सगळ्यात पहिले एक क्लिअर करतो, प्रत्येकाचा स्टडी करण्याचा प्लॅन हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा कन्व्हिनियंट झोन हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे मी जसं सांगेल किंवा माझा मित्र जसा बोलतो किंवा माझा मित्र जसा करतो, माझी स्ट्रॅटेजी तशीच असली पाहिजे, माझा टाइम टेबल तसाच असला पाहिजे, याच्या मागे पळू नका. कारण प्रत्येकाचा कन्व्हिनियंट झोन हा वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी जी वेगवेगळी या ठिकाणी असू शकते. पण मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न असा करतोय की ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्शन मिळत नाही त्यांना एक प्रॉपर डायरेक्शन मिळावं स्टडी प्लॅनचं, त्याच्यासाठी आपला आजचा हा मुद्दा या ठिकाणी चाललाय. सर फॉर्म्युला 45 वर काम कसं करायचं, म्हणजे फॉर्म्युला 45 ला आम्ही डिझाईन कसं करायचं, फॉर्म्युला 45 ला आम्ही स्ट्रक्चर वाईज कसं डील करायचं, त्याच्याबद्दलची चर्चा आपली या ठिकाणी आहे. बघा, रिवाइज युअर ऑल हँडआउट क्वेश्चन बाय क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं हा पॉईंट सगळीकडे आहे, कारण आपण जेवढी स्टडी करतोय, जेवढी स्ट्रॅटेजीज तयार करतोय, जेवढाही प्लॅन आपण तयार करतोय, त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा वाटा खूप मोठा आहे. कारण तेच करायचं
करायचं ना त्या प्लॅनमध्ये आपल्याला काही एखादा चित्रपट पाहून तो चालू करून तो थोडी ना बघायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय जस्ट वॉन्ट टू अटेम्प्ट इच अँड एव्हरी क्वेश्चन ऑफ माय हँडआउट ऑफ माय मटेरियल जेवढे माझ्याजवळ अवेलेबल आहे. बरं मग सर आता त्याच्यामध्ये माझी जी काही प्रॅक्टिस आहे इथं खाली बघा मी काय लिहिले, खाली मी लिहिलेलं आहे की मेक युअर वीकली शेड्यूल ओनली. काही विद्यार्थ्यांचा असतो एकाच वर्षभराचं 6 महिन्याचं शेड्यूल तयार करू नका. बघा ज्या एजमध्ये तुम्ही लोक आहात त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जे आहे, फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती खूप जास्त असणं गरजेची आहे. तुम्ही एक 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा जसा अभ्यास करतात, एक टाइम टेबल तयार करून आपल्या भिंतीवर चिटकवायचा आणि त्याच पद्धतीने आपण परफॉर्म करायचं, हे एज तुम्हा लोकांचं नाहीये. तुमचा जो टाइम टेबल आहे तो फ्लेक्झिबल, तुमचा जो टाइम टेबल आहे तो व्हर्च्युअल आणि कन्व्हिनियंट असला पाहिजे, की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. रडका पडका असा एखादा टाइम टेबल तयार करायचा आणि तोच फॉलो करायचा, नॉट लाईक दॅट. हे करायचं नाहीये. सो कधी पण लक्षात ठेवा तुमचा टाइम टेबल जो आहे ना तो वीकली ठेवा. शॉर्ट असा टाइम टेबल ठेवायचा की ह्या वीकमध्ये असा होता, पुढच्या वीकमध्ये मी तो चेंज करू शकलो पाहिजे. यु नो इट इज कॉल्ड एज द फ्लेक्झिबल टाइम टेबल, वी कॅन से दॅट. सर अशा केसमध्ये सर जे फॉर्म्युला 45 मध्ये मला जे काम करायचे ते कसं असेल, मी तुम्हाला अगोदरच याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितले की रोज डेली बेसिसवर सपोज टू बी मी असं कन्सिडर करून चाललोय की सर्व विषयाचा अभ्यास करत असताना माझ्या विद्यार्थ्याने 3 तास जे आहे ते 3 तास त्याने याच्यासाठी काढले. कशासाठी? मॅथ्ससाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी त्याने 3 तास काढलेले. सर या 3 तासाचं शेड्यूल माझं डेली बेसिसला कसं असलं पाहिजे? त्यामध्ये बघा त्यातला 1 तास जो आहे, 1 तास तो 1 तास मला काय करायचं, त्या 1 तासामध्ये 20 क्वेश्चन ऑफ कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, त्याच्यानंतर 20 क्वेश्चन ऑफ द नंबर सिरीज, त्याच्यानंतर 20 क्वेश्चन ऑफ द सिम्प्लिफिकेशन, 20 क्वेश्चन ऑफ द अप्रॉक्सिमेशन आणि त्याच्यानंतर 20 क्वेश्चन ऑफ द DI. याच्यामध्ये माझा 1 तास जो आहे तो या ठिकाणी गेला पाहिजे. स्पीड मॅथला अंडर एस्टिमेट करायचं नाहीये. स्पीड मॅथच आपला जो आहे रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी काढून देतो, हे लक्षात ठेवा, प्री लेवलचा. तर हा माझा झाला 1 तास. त्याच्यानंतर माझ्याजवळ आता 2 तास उरले. आता 2 तास जे उरले, ह्या 2 तासाचं माझं शेड्यूल कसं असलं पाहिजे? मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे या वीक जो आहे, या वीकमध्ये आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा. मंडेला मी पर्टिक्युलरली 2 अरिथमेटिक चॅप्टर घेणार. फॉर एक्झाम्पल मी ॲव्हरेज घेतला, त्याचं मी प्रिपरेशन, त्याची प्रॅक्टिस मी 1 तास करणार. दुसऱ्या तासामध्ये मला काय करायचंय? रेशो प्रोपोर्शन घ्यायचंय. त्याच्यानंतर मी ट्यूजडेला आलो. ट्यूजडे झाल्याच्या नंतर इथं मला 2 चॅप्टर टार्गेट करायचे. पहिल्या 1 तासामध्ये मी काय करणार? पहिल्या 1 तासामध्ये मी पार्टनरशिप घेणार. दुसऱ्या 1 तासामध्ये मला मिक्सचर अलिगेशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेन्सडेला आलो. वेन्सडेला आल्याच्या नंतर सर परत मला 2 चॅप्टर जे आहे ते माझे टार्गेट करायचे. पहिल्या तासामध्ये मी घेणार प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट, दुसऱ्यामध्ये मी घेणार मेन्सुरेशन आणि देन सो ऑन. असं प्रत्येक दिवशी मला काय करायचे माहिती का? प्रत्येक दिवशी मला 2 टॉपिक जे आहे ते या ठिकाणी घ्यायचे. संडेला काय करायचंय? संडेला अनालिसिस ऑफ द वीक आपण म्हणू शकतो. सर सोमवार ते शनिवार जे काही आपण केलंय ते सोमवार ते शनिवारला 1 स्ट्रोक अनालिसिस जे करायचे त्याच्यासाठी संडे ठेवा. प्लीज करून लक्षात ठेवा, संडे इज नॉट अ हॉलिडे फॉर द ॲस्पिरंट स्टुडंट्स. जेवढे ॲस्पिरंट्स आहेत आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे त्यांच्यासाठी संडे इज नॉट अ हॉलिडे. याच्याबद्दल मी नेहमी चर्चा जी आहे ती केलेली आहे. याच्याबद्दलचा, या हॉलिडेजबद्दल किंवा विकेंड्सबद्दलचा एक व्हिडिओ मी परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. त्याचं एक सुंदर कॅल्क्युलेशन मी तुम्हाला लोकांसमोर ठेवणार आहे. ते कॅल्क्युलेशन बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की दिस इज नॉट द टाइम टू एन्जॉय द हॉलिडेज, दिस इज नॉट द टाइम टू एन्जॉय द विकेंड्स. हे आपल्याला लक्षात, त्यासाठी वेगळा व्हिडिओ असेल. राईट नाउ आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस. मला फक्त सांगायचं एवढं आहे की तुम्ही आता ही जी स्टडी करताय, हा जो फॉर्म्युला 45 माझा गोइंग ऑन आहे ते करत असताना माझा संडे जो आहे तो संडे सोमवार ते शनिवार, मंडे टू सॅटर्डे जे काही मी केलंय त्याचा अनालिसिस करण्यासाठी मला तो ठेवावा लागेल की एवढ्या पूर्ण वीकमध्ये मी जो अभ्यास केलाय त्याच्यातून मला काय काय शिकायला मिळालं, त्याच्यातून मला माझे पॉझिटिव्ह गोष्टी काय समजल्या, त्याच्यातून माझ्या निगेटिव्ह गोष्टी काय समजल्या, ज्या निगेटिव्ह गोष्टी समजल्या त्याच्यावर मला काम कसं करायचं ते तुम्हाला स्वतः समजत असेल तर खूप छान. नाही तर तुम्ही मला येऊन विचारू शकता की सर या एका वीकमध्ये मी अशा पद्धतीने परफॉर्म केलं, त्याच्यामध्ये ह्या पॉझिटिव्ह गोष्टी या निगेटिव्ह गोष्टी समजल्या. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, पण निगेटिव्ह गोष्टीवर मी कसं काम केलं पाहिजे त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी मी परत तुम्हाला सांगेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागेल. सो लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त वीकली प्लॅन बनवा. पुढच्या वीकमध्ये गेल्याच्या नंतर परत हे कंटिन्यू, पुढच्या वीकमध्ये गेल्याच्या नंतर परत हे कंटिन्यू. अशा पद्धतीने आपल्याला परफॉर्म करायचं आहे. कोणाबद्दल चर्चा चालली आपली? असे विद्यार्थी ज्यांची बॅच जस्ट संपलेली आहे त्यांची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे येणाऱ्या अपकमिंग डेजसाठी, येणाऱ्या अपकमिंग मंथसाठी, की जेणेकरून आपल्याला जो रिझल्ट आहे तो खूप लवकरात लवकर या ठिकाणी मिळवता येईल. अजून बघा विषय तिथंच आहे, जस्ट बॅच इज कंप्लीटेड. ज्या लोकांची बॅच जस्ट संपलेली आहे त्या लोकांनी अजून काय केलं पाहिजे? इकडे कोपऱ्यामध्ये बघा फॉर्म्युला 45 इज गोइंग ऑन. फॉर्म्युला 45 खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण फॉर्म्युला 45 इज द वन स्ट्रोक कन्सेप्ट दॅट इट इज गोइंग टू बी क्रश युअर सेल्फ. पूर्ण बॅचमध्ये माझ्यात काय बदल झालेत, पूर्ण बॅचमध्ये मला काय समजलं
समजलं पूर्ण बॅचमध्ये मला कशाची गरज अजून आहे हे समजण्याचा वन स्ट्रोक फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला 45. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पॉइंट अजून क्लियर आहे, हा पॉइंट चालू आहे, रिवाइज ऑल हैंड आउट क्वेश्चन बाय क्वेश्चन, इसको भी छोड़ने का नहीं है, ये भी चलता रहेगा. लेकिन आता ह्या गोष्टी करत असताना सर हे परत का ठेवलं तुम्ही समोर, बघा हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो खाली आहे, while doing this your 3 टेबल फॉर्म्युला इज गोइंग ऑन. आता तुम्ही म्हणणार सर हा 3 टेबल फॉर्म्युला काय, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी टाकलाय की आपल्याला क्वेश्चन मध्ये किंवा एक्झाम मध्ये माझं क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे, द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन सिलेक्शन कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी युअर 3 टेबल फॉर्म्युला जो आहे 3 टेबल फॉर्म्युला याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघितलाय आणि इफ यू वॉन्ट टू नो, तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल की सर हा युअर 3 टेबल फॉर्म्युला काय, याच्या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल. लक्षात ठेवा हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना हे तुमचं झालं पाहिजे, यू शुड बी रेडी विथ युअर 3 टेबल फॉर्म्युला. कारण हा 3 टेबल फॉर्म्युला जो आहे हा आपल्याला पुढच्या प्रिपरेशनसाठी खूप महत्त्वाचा असेल. मी परत एकदा रिपीट करतोय, हा 3 टेबल फॉर्म्युला काय आहे इथं मी तुम्हाला सांगणार नाही, याच्यासाठी मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तो तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे जर रेडी झालं तरच तुम्ही रेडी आहात पुढच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम्समध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्हली कन्व्हर्ट करण्यामध्ये. सो कारण हे करत असताना, हे करता करताच आपल्याला कळतं की माझा 3 टेबल फॉर्म्युला जो आहे तो कसा या ठिकाणी ते रेडी होणार. मी परत एकदा लास्ट टाइम सांगतोय, 3 टेबल फॉर्म्युला बघण्यासाठी पहिला वाला व्हिडिओ एकदा बघायचा आहे. बॅच कंप्लीटेड. आता बघा परत एकदा इथं जी आहे त्या लोकांसाठी आपण असं म्हणूयात की ज्यांची बॅच जस्ट कंप्लीट झालेली आहे त्या लोकांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा, हे शेवटची स्लाइड आहे त्या लोकांसाठी ज्यांची बॅच जस्ट संपलेली आहे. सर क्वेश्चन जे आहे रिवाइज हे चालू आहे, सर हा पण पोर्शन माझा चालू आहे, याच्याबद्दल पण मी चर्चा करणार नाही. हे मंडे टू सॅटर्डेवाला संडेवाला कार्यक्रम आपला या ठिकाणी चाललाय. त्याच्यानंतर वाईल युअर फॉर्म्युला 45 इज डन. आता माझा फॉर्म्युला 45 कंप्लीट झालाय. ह्या पेजवर मी कुठेच फॉर्म्युला 45 लिहिलेलं नाही, का, कारण माझा फॉर्म्युला 45 आता कंप्लीट झालाय. 45 दिवसाचं जे टार्गेट मी मला स्वतःला दिलं होतं ते टार्गेट मी कंप्लीट केलेलं आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टर मी या ठिकाणी डील करून मला हे समजलंय की मला काय येतंय, कुठले चॅप्टर मला जमताय, कुठल्या चॅप्टरमध्ये अजून मला डाऊट आहे, कुठला पॅटर्न माझा कंप्लीट झालाय, कुठला पॅटर्न माझा अजून इनकम्प्लीट आहे, आणि त्याच्यानुसार मला आता वर्क करायचं आहे. हे कंप्लीट झाल्याच्या नंतर बिकॉज वाईल युअर फॉर्म्युला 45 इज डन स्टार्ट युअर मेन्स मॉक अँड अनालिसिस. हे झाल्याच्या नंतर मला आता माझ्या हळूहळू आता मला प्रीकडून मला माझ्या मेन्सच्या मॉककडे जायचंय. आपल्या विद्यार्थ्यांचा एक अनफोर्स एरर काय सर, अनफोर्स एरर काय, अनफोर्स एरर म्हणजे जी कळत न कळत होणारी जी चूक आपल्या विद्यार्थ्यांची ती काय असते, जोपर्यंत प्री निघत नाही तोपर्यंत मेन्सचा मॉकच देत नाही. लक्षात ठेवा, तुमची प्री निघाल्याच्या नंतर प्रीचा रिझल्ट आणि मॉक मेन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये कधी 15 दिवस, कधी 8 दिवस, कधी 1 महिना एवढा वेळ असतो. रिमेंबर वन थिंग माय डिअर स्टुडंट, विदिन दॅट स्पॅन ऑफ द टाइम, तेवढा जो टाइम मला प्रीचा रिझल्ट आणि मेन्सचा मॉकचा जो रिझल्ट मला मेन्सचा जो एक्झामचा डेट मला मिळाली तेवढ्या वेळामध्ये कुठलाच विद्यार्थी जे आहे मेन्सचं प्रिपरेशन करू शकत नाही. जेव्हा माझी बॅच कंप्लीट झाली, माझे फॉर्म्युला 45 संपलाय, फॉर्म्युला 45 संपल्याच्या चालू असताना पण आणि संपल्याच्या नंतर पण मला माझ्या प्रीच्या मॉक ज्या आहेत त्या रेडी ठेवायच्या आहेत. पण त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू माझं प्रिपरेशन जे आहे ते मेन्सच्या मॉककडे घेऊन जायचं आहे. कारण मला फक्त प्री पास करायची नाहीये, मला माझा फायनल रिझल्ट जो आहे तो आणायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्री ॲज वेल ॲज मेन्सच्या मॉक यांचं प्रिपरेशन या ठिकाणी झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो इथं आलाय की आफ्टर 45 फॉर्म्युला 45 यू आर कम्प्लिटली एबल टू क्रॉस चेक युअर सेल्फ. सर काय क्रॉस चेक होणार, किती टॉपिक मला जमताय, किती टॉपिक मला जमत नाहीयेत. बरं जे टॉपिक मला जमताय इन दॅट केस मला याच्यातून अंदाज येणार की मला माझ्या रिव्हिजन बॅचची गरज आहे का. म्हणजे जर जी बॅच माझी ऑलरेडी कंप्लीट झाली ते एक बॅच माझ्यासाठी सफिशियंट आहे का, मला किती टक्के माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाला आहे, किती टक्के कंप्लीट व्हायचे बाकी आहेत, याच्यातून आपल्याला एक ओव्हरऑल अंदाज येतो की मला रिव्हिजन बॅचची गरज असेल का. लक्षात ठेवा, जर रिव्हिजन बॅचची गरज नसेल देन गो थ्रू द प्रीच्या मॉक, मेन्सच्या मॉक, अनालिसिस अँड ऑल, जेवढं तुम्हाला जास्त करता येईल तेवढं करा. पण लक्षात ठेवा, जर तुमच्या अजूनही कन्सेप्ट अडलेल्या आहेत आणि अशा केसमध्ये जर तुम्ही रिव्हिजन बॅचला बसत नसाल, माय डिअर स्टुडंट, तुमचं प्रिपरेशन करण्याचा फायदा होणार नाही. मी माझे जे पहिले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आलेत, बरेच विद्यार्थी मला येऊन भेटून गेले. त्यांनी त्यांचे जे होणारे अनफोर्स एरर होते, त्यांच्याकडून होणाऱ्या ज्या चुका होत्या त्या त्यांनी ऑनेस्टली ॲक्सेप्ट केल्या की सर तुम्ही टाकलेल्या व्हिडिओमुळे आम्हाला आमच्या चुका कळाल्यात. तर लक्षात ठेवा ही गोष्ट पण तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्हाला क्लिअरली कळतंय की मला रिव्हिजन बॅचची गरज आहे आणि तुम्ही रिव्हिजन बॅच करत नसाल तर तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन करताय त्या प्रिपरेशन करण्याची स्ट्रॅटर्जी तुमची 100% चुकलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. मला कळलंय ना, मला काही टॉपिक जमत नाही, जस्ट रिव्हिजन बॅचला बसा, तेवढ्या चॅप्टर पुरतं बसवा किंवा पूर्ण कंप्लीट बॅच करायचं असेल ते करा, पण रिव्हिजन बॅच होणं गरजेची आहे. कारण जब तक आपके कंसेप्ट क्लियर नहीं होगे यू आर नॉट गोइंग टू इनक्रीज युअर स्पीड. इफ यू आर इन दैट केस यू आर नॉट गोइंग टू इनक्रीज युअर एक्युरेसी, यू आर नॉट गोइंग टू इनक्रीज
युअर कॉन्फिडन्स इन दॅट केस. या सगळ्या गोष्टी ॲक्युरसी, अटेम्प्ट, टाइम कन्झम्पशन आणि आत्मविश्वास या गोष्टी जर मला वाढवायच्या असतील तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. त्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये मी एक 100% कॉन्फिडंट असलो पाहिजे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पण आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. सर बॅच कंप्लीटेड अ इयर ॲगो. आता ज्या विद्यार्थ्याची बॅच कंप्लीट झालेली आहे, 1 वर्ष झालंय आणि मागच्या 1 वर्षापासून तो सेल्फ स्टडी करतोय पण अजूनही रिझल्टचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो दिसत नाहीये, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्याचं काहीतरी चुकतंय, याच्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. ज्या विद्यार्थ्याची बॅच संपून 1 वर्ष झालाय आणि 1 वर्षानंतर मागच्या 1 वर्षामध्ये तो त्याचं सेल्फ प्रिपरेशन करतोय, तर सेल्फ प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, त्याची स्ट्रॅटर्जी जी आहे ती कशी असली पाहिजे, त्याच्याबद्दलच आपली आजची चर्चा या ठिकाणी चालली आहे. बघा, होपफुली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, होपफुली युअर 3 टेबल फॉर्म्युला इज रेडी. जर 1 वर्ष झालंय आणि त्या 1 वर्षामध्ये अजूनही तुमचा अरिथमेटिकच्या बाबतीमधला 3 टेबल फॉर्म्युला रेडी झाला नसेल, सो माय डिअर स्टुडंट, तुमचं प्रिपरेशन इज नॉट ऑन द राईट वे. यू आर कम्प्लिटली गोइंग अ रॉंग वे. तुमचं जे प्रिपरेशन चाललंय ते चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. ते चुकीच्या दिशेने चाललेलं प्रिपरेशनला आपल्याला योग्य दिशेने आणण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. तर हा 3 टेबल फॉर्म्युला जो आहे तो आपला 100% रेडी झालेला असला पाहिजे. सर व्हॉट इज द 3 टेबल फॉर्म्युला इज देअर अगेन अँड अगेन अँड अगेन. मी तुम्हाला ते सांगेल, तो मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कळेल 3 टेबल फॉर्म्युला काय. तर हा 3 टेबल फॉर्म्युला आपला होपफुली या ठिकाणी रेडी असला पाहिजे. कारण मला आता 1 वर्ष झालंय, माझी बॅच संपून 1 वर्ष झालंय आणि मी आता 1 वर्षापासून प्रिपरेशन करतोय. सर या 1 वर्षात माझं काय झालेलं असलं पाहिजे, 1 वर्षामध्ये तुमच्या मिनिमम 200 ते 300 प्रीच्या मॉक ज्या आहेत ते ऑलरेडी झालेले असल्या पाहिजे. अरे बापरे, मग एवढं करावे लागतील. येस, ऑब्विसली तुम्हाला तेच करावं लागेल. डू समथिंग दॅट नोबडी एल्स इज डुईंग. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहे जे बाकीचे लोक करत नाहीयेत, ते आपल्याला करायचं. मग तुम्ही काय म्हणणार, सर माझ्या मित्राने 1 वर्षात 10 टेस्ट दिल्या, माझ्या मित्राने 1 वर्षामध्ये 50 दिल्या, माझ्या मित्राने 1 वर्षात 100 दिल्या. देऊ द्या. आपल्याला 200 ते 300च्या मध्ये आपल्याला आपल्या प्रीच्या मॉक जे आहे मागच्या 1 वर्षात झाल्या पाहिजे. मागच्या 1 वर्षापासून तुम्ही काय करता, 365 दिवस आहेत 1 वर्षामध्ये. 365 दिवसापैकी तुम्ही 20 टेस्ट दिला आणि यू आर गोइंग टू एक्सपेक्ट द रिझल्ट फ्रॉम युअर सेल्फ. दिस इज नॉट गोइंग टू बी डन. हे होणार नाही. आता बघा, मिनिमम डेली 1 मॉक अँड अनालिसिस झालं पाहिजे. आता मी हे मिनिमम सांगितलंय, पण मी जो स्पॅन दिलाय तो 200 ते 300चा दिलाय. म्हणजे कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 300 मॉक जर माझ्या 1 वर्षात होत असतील, मी तुम्हाला खात्री देतो, छाती ठोकून सांगतो, तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठलीच व्यक्ती, कुठलीच कंडिशन, कुठलीच सिच्युएशन तुम्हाला रिझल्ट पासून दूर ठेवू शकत नाही जर तुम्ही हे फॉलो करत असाल. लक्षात घ्या, मिनिमम 200 मॅक्झिमम 300 मॉक माझ्या झाल्याच पाहिजे. कारण अरे बाबा, तुझी बॅच संपून ऑलरेडी 1 वर्ष झालंय. मागच्या 1 वर्षापासून तू काय करतोय, कुठल्या पद्धतीची स्टडी चाललाय तुझा. अशा पद्धतीने जर स्टडी करत असतील तर त्याचा फायदा नाही. मी 20 टेस्ट दिल्या मागच्या 1 वर्षामध्ये, मी 30 टेस्ट दिल्या माझ्या 1 वर्षामध्ये. मी परत एकदा रिपीट करेल, डू समथिंग दॅट नोबडी एल्स इज डुईंग. ज्या गोष्टी कोणीच करत नाहीये त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, हे लक्षात ठेवा. तरच तुम्ही जी आपण म्हणतो ना, एक गर्दी जी आहे, ह्या गर्दीच्या बाहेर जे आहे, मला या ठिकाणी जायचं आहे. ही गर्दी आहे प्रिपरेशन करणाऱ्यांची, खूप सारी गर्दी 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 या ठिकाणी झाली आहे. मला बाजूला निघायचंय त्याच्यातून, आणि मला बाजूला निघायचं असेल तर मला काहीतरी वेगळं करावं लागेल. ते वेगळं करावं लागेल की जे बाकीचे 1000 लोक करत नाही, ते मला एकाला करावं लागेल. तेव्हा मी त्या 999 लोकांना बाजूला सोडून मी जे आहे कुठेतरी जाणार. जर इफ नॉट देन, जर तुम्ही हे केलेलं नसेल, देन काय करायचंय, अरे ऑब्विसली करावं लागेल. ते करावं लागेल म्हणजे सर त्याच्यासाठी काही वेगळा पर्याय तुम्ही फॉर्म्युला सांगणार आहात का? नाही. इफ नॉट देन डॅश डॅश जे पुढे दिलेले आपण, याचा अर्थ असा आहे की भाई ते करावं लागेल. माझं 1 वर्ष जे आहे ते जे गेलंय, चुकीच्या मार्गाने गेलंय, चुकीच्या पद्धतीने स्टडी करतोय, चुकीच्या स्ट्रॅटर्जीने मी स्टडी करतोय, त्याच्यामुळे माझं 1 वर्ष ऑलरेडी गेलंय. जर जर तुम्ही केलेलं नसेल तर मग काय करायचं, इफ नॉट देन हे करा. हे करा. मिनिमम 200 मॅक्झिमम 300 टेस्ट मला द्यायचेच आहेत. माझं काम, माझं पहिलं आणि शेवटचं काम काय, माझा दिवसाची सुरुवात पण आणि माझ्या दिवसाच्या एंड पण हा अभ्यासानेच झाला पाहिजे. आज मला काय करायचंय, उद्या मला काय करायचंय, या गोष्टी लक्षात ठेवा. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी करता, एक प्लॅन जेव्हा तुम्ही या ठिकाणी तयार करता, तो प्लॅन तयार करत असताना ज्या दिवशी तुम्ही रात्री झोपता, रात्री झोपताना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही डोळे उघडून बघता की मी आज दिवसभरात काय अभ्यास केला, लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचं गणित लागायला लागलं, ज्या दिवशी तुमचा तो हिशोब लागायला लागला की आज दिवसभरात मी काय केलंय आणि उद्या मला काय करायचं याचा हिशोब लागायला लागला, समजून घ्यायचं की आपला अभ्यास जो आहे तो एकदम प्रॉपर वेनी चाललाय. जर तुम्ही रात्री झोपताना 5 मिनिटं विचार करताय, अरे बापरे मी दिवसभर काय अभ्यास केला, दिवसभर मी स्टडी करत होतो पण त्याचं कॅल्क्युलेशनच लागत नाही, मी काय अभ्यास केलाय, समजून घ्यायचं तुमची स्ट्रॅटर्जी 100% चुकती आहे. म्हणून झोपायच्या अगोदर मी आज दिवसभर
काय अभ्यास केला त्याचा हिशोब लागला पाहिजे आणि उद्या सकाळी उठल्याच्या नंतर मला काय अभ्यास करायचा आहे याची स्ट्रॅटर्जी रेडी असली पाहिजे. ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला सांगतो वर्ष दीड वर्षात तुमच्या हातात जॉब असलाच पाहिजे. मी परत एकदा रिपीट करेल, माय डिअर स्टुडंट, डू समथिंग दॅट नोबडी एल्स इज डुईंग. तेच करा जे बाकीचे लोक करत नाही. जे सगळे लोक करतात तेच मी करतोय. तू त्या भीडपासून बाजूला होणार नाही, त्या गर्दीच्या बाहेर तू पडणार नाही. तुला त्या गर्दीच्या बाहेर पडायचं असेल तर तुला काहीतरी वेगळं आणि विशेष करावं लागेल जे बाकी कोणी करत नाहीये. त्याच्यामुळे एक वर्ष झालंय बॅच कंप्लीट होऊन आणि सर हे मी करत नाहीये, तर प्लीज करून हे करा. कारण हीच एक संधी असते. ही संधी जर माझ्या हातातून एकदा गेली तर लक्षात ठेवा आपल्याला पुढे संधी नाही. मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, हे तुमच्या प्रवासातलं शेवटचं स्टेशन आहे. या स्टेशनला जर तुम्हाला गाडी पकडता नाही आली तर पायी दिंडी तुकाराम अशा पद्धतीने मला जावं लागेल. हे लक्षात ठेवा. 10वीचा जेव्हा आपण बोर्डाची परीक्षा देतो तेव्हा आपल्याला बरेच लोक सांगतात की डिअर गाईज, दिस इज युअर टर्निंग पॉईंट, दिस इज द टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ. एक 10वीची बोर्डाची परीक्षाचा निकाल लागतो, आपल्या काही लाईफमध्ये टर्न बिन येत नाही. त्याच्यानंतर 12वीला आल्याच्या नंतर परत आपल्या घरच्यांकडून, आजूबाजूच्यांकडून, रिलेटिव्हकडून परत आपल्याला ऐकायला मिळतं की बेटा दिस इज युअर अगेन द टर्निंग पॉईंट. इथं तुला काहीतरी करावं लागेल. आपला तोही टर्न चुकून जातो. त्याच्यानंतर आपण ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर ज्या लोकांकडून 10वीला काही झालं नाही, 12वीला काही झालं नाही, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये पण त्यांच्या कुठल्या पद्धतीने एक टेक्निकल बॅकग्राऊंडला जाता आलं नाही, मग अशा विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं असतं. असे विद्यार्थी जे आहेत, मतलब आय एम नॉट टॉकिंग अबाउट की असेच विद्यार्थी, आता हे जे क्षेत्र आहे, क्षेत्रामध्ये प्रत्येक क्वालिफाईड कॅन्डिडेट जो आहे तो अप्लाय करतोय, पण लक्षात ठेवा तो क्वालिफाईड असेल किंवा क्वालिफाईड नसेल, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा हा माझा शेवटचा स्टॉप आहे. कारण 10वीच्या नंतर 12वीला चान्स मिळाला, 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशनला चान्स मिळाला, ग्रॅज्युएशनच्या नंतर पीजीला चान्स मिळाला, पण हे सगळं करून जर मला काही मिळालं नसेल, जर अचिव्हमेंट झाली नसेल, तर हा माझा शेवटचा स्टॉप आहे. लक्षात ठेवा, ह्या स्टेपला किंवा या स्टॉपला जर तुम्हाला गाडी नाही पकडता आली तर तुम्हाला आयुष्यभर, मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय, पायी दिंडी तुकाराम करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मग काय असेल ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. मी परत एकदा म्हणेल, डू समथिंग दॅट नोबडी एल्स इज डुईंग. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. आता होपफुली युअर 3 टेबल फॉर्म्युला इज रेडी. मग सर आता आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम 50+ मेन्स मॉक जे आहे ते आपल्या झालेले असले पाहिजे. याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं, याच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं 200 ते 300 जे आहेत तर ह्या प्रीच्या टेस्ट झालेल्या असल्या पाहिजे. सर ह्या टेस्टमध्ये आपण काय बघतोय की मिनिमम 50 टेस्ट जे आहेत माझ्या वर्षभरामध्ये, कमीत कमी 50 टेस्ट माझ्या मेन्सच्या झाल्या असल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा अनालिसिस पण या ठिकाणी झालेला असलं पाहिजे. बघा, मिनिमम वीकली 1 टेस्ट. आता 50 टेस्ट जर म्हणलं तर जवळपास 52 वीक जे आहेत आपले वर्षभरात असतात, त्याच्यातल्या 50 टेस्ट म्हणजे एका वीकमध्ये मी तुम्हाला एकच मेन्सची टेस्ट द्यायला लावतोय, पण ते प्रॉपर अनालिसिस सहित होणं गरजेचं आहे. अनालिसिसचं महत्त्व काय, किती काय, याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा आपली पहिल्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. मास्टर स्ट्रोक सिरीज मधला जो पहिला व्हिडिओ होता तो व्हिडिओ हाच होता की विद्यार्थ्याने एखाद्या टेस्टचं अनालिसिस कसं केलं पाहिजे. त्याच पद्धतीचं अनालिसिस या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही फक्त टेस्ट देत चालले त्याचं अनालिसिस नाहीये. अशा 1000 जरी टेस्ट तुम्ही दिल्या, त्या टेस्ट म्हणजे फक्त आणि फक्त कचरा आहे. त्याचा फायदा तुमच्या प्रिपरेशनमध्ये काहीच होणार नाही. डू समथिंग अगेन. मी तेच रिपीट लिहिलंय की जे बाकीचे लोक करत नाहीयेत ते आपण करा, तेव्हा आपल्याला यश मिळण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. सर हे जर मी केलेलं नसेल, इफ नॉट देन काय करावं लागेल. मग दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही फॉर्म्युला नाहीये. केलं नसेल तर हे करावं लागेल, कारण याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही. हे लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. परत एकदा, सर बॅच कंप्लीटेड अ इयर ॲगो, स्टडी विथ अ स्ट्रॅटर्जी. आपली जी स्टडी आहे, मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्ष झालंय आणि 1 वर्षामध्ये जर माझा रिझल्ट आला नाहीये, याचा अर्थ आपली स्ट्रॅटर्जी चुकलेली आहे. तर आपल्याला इथून पुढे जर करायचं असेल, मला अजून माझं 1 वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल, तर मला माझी स्टडी जी आहे ती आता स्ट्रॅटर्जी वाईज करावी लागेल. मग काय करावं लागेल, अॅनालाइज युअर मॉक टेस्ट प्रॉपरली. आता बघा, तुमचा जो 3 टेबल फॉर्म्युला आहे तो पण रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आता ज्या मॉक मी देतोय, मग आपल्याला 1 वर्ष झालं तरी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट का होत नाही, तर त्याच्यामध्ये काय चुकतं आपलं. कदाचित मी जी मॉक माझी अनालाइज करतोय ती प्रॉपरली होत नसेल, तर ती होण्यासाठी आपली, मी परत एकदा रिपीट करेल, ते झालंय ऑलरेडी. त्याच्यानंतर अदरवाईज तुम्ही कितीही टेस्ट दिला, मी आत्ता बोललोय, जर तुम्ही टेस्ट देताय, खूप सारा टेस्ट देताय, पण त्याचं प्रॉपर अनालिसिस जर या ठिकाणी होत नसेल तर ते बेनिफिशियल नाहीये. तो तुमचा फक्त आणि फक्त वेळ वाया चाललाय. फक्त आणि फक्त तुम्ही कचरा तुमच्या डोक्यामध्ये जमा करता, एवढं लक्षात ठेवा. युअर टेस्ट विथ अनालिसिस जे आहे ते प्रॉपर होणं या ठिकाणी खूप जास्त गरजेचं आहे. गिव्ह डेली टार्गेट टू युअर सेल्फ.
डेली टार्गेट द्यायचं. मी तुम्हाला सांगितलं ना की काल रात्री मला झोपताना माझा हिशोब लागला पाहिजे, आज दिवसभरात मी किती अभ्यास केलाय, आणि उद्या सकाळी उठल्याच्या नंतर मला माझा अभ्यास काय करायचा आहे हे माझं ऑलरेडी रेडी असलं पाहिजे. ते जरी रेडी नसेल तरी सकाळी जेव्हा मी झोपातून उठल्याबरोबर मी जेव्हा डोळे उघडतो, पहिले उघडल्याच्या नंतर आज मला काय करायचंय डेली टार्गेट द्या. त्याला चौकटीत बसवू नका की मी सकाळी हेच करील, दुपारी हेच करील, संध्याकाळी तेच करील, ते नका करू. जे असेल तुमच्या कन्व्हिनियंट झोननुसार तुम्ही ते ठरवायचं आहे. प्रत्येकाचा कन्व्हिनियंट झोन हा वेगवेगळा असतो, मी अगोदरच सांगितलंय. फक्त एक लक्षात ठेवा की एक दिवसभराचं टार्गेट जे आहे ना तुम्ही स्वतःला दिलं पाहिजे, आणि लक्षात ठेवा अँड कम्प्लीट इट. फक्त टार्गेट नका देऊ, त्याला कंप्लीट पण करावं लागेल आपल्याला, हे लक्षात घ्या. नाही तर सर मी सकाळी रोज उठल्याच्या नंतर मला स्वतःला टार्गेट देतो, अरे बाबा रताळ्या टार्गेट देतो फक्त, पण ते कंप्लीट पण तर झालं पाहिजे ना. ते कंप्लीट होण्यासाठी ते गरजेचं आहे की ते कंप्लीट झालंच पाहिजे, नाहीतर मग काही फायदा होणार नाही. डू समथिंग दॅट नोबडी एल्स इज डुईंग. परत तेच तुमच्या समोर येत आहे. मी त्याच्यासाठी सांगतोय, मी माझ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचेसमध्ये पण तेच सांगतो की अरे बाबांनो, जे बाकीचे लोक करताय तेच जर तुम्ही करत असाल त्याच्यातून तुमचा आउटपुट जो आहे तो एक तर निघणार नाही किंवा निघायला खूप जास्त वेळ लागेल, कारण त्या गर्दीच्या बाहेर आपल्याला पडायचंय. तर तेच करा जे बाकीचे लोक करताय, त्याच्या व्यतिरिक्त ते तर करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून मला काहीतरी प्लस या ठिकाणी करावं लागेल की जेणेकरून मी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी पडेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की डेली टार्गेट द्या स्वतःला. ते डेली टार्गेट जे आहे ते आपल्याकडून स्वतःकडून कंप्लीट करून घ्या, स्वतःकडून कंप्लीट करून घ्यायचं. लक्षात ठेवा, ज्या एज मध्ये तुम्ही आहात तुम्हाला स्वतःला गाईड करणारे स्वतः तुम्हीच आहात. लहान लेकरू जेव्हा असतं त्याला जर गोष्ट कळत नसेल, त्याला मास्तरांनी सांगितलं जर ही पूर्व दिशा आहे तर तो म्हणतो सर तीच पूर्व दिशा. पण ज्या एज मध्ये तुम्ही लोक आहात, तुम्ही जर म्हणलं ही पूर्व दिशा, तर तुमचं ओपिनियन बनलेलं असतं नाही रे बाबा ती पूर्व दिशा नाही, मला माहिती कुठली पूर्व दिशा आहे. म्हणून ज्यावेळेस आपण स्वतःच जास्त ऐकायला लागतो, म्हणून मी म्हणलंय की तुम्ही जर स्वतःच ऐकताय ना मग ठीक आहे ना, स्वतःला टार्गेट द्या. दुसऱ्याकडून टार्गेटची अपेक्षा का करताय? स्वतःला टार्गेट द्या, स्वतःकडून ते कंप्लीट करून घ्या. स्वतःकडून कंप्लीट होत नसेल तर काहीतरी त्याच्यावर स्ट्रॅटेजी बनवा की मी स्वतःला दिलेलं टार्गेट मला माझ्याकडून कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि नक्कीच ते कंप्लीट करा. माय डिअर स्टुडंट, ते कंप्लीट करा. फक्त टाइम टेबल बनवणारे मी हजारो विद्यार्थी आतापर्यंत बघितले, पण फक्त टाइम टेबल बनवून होणार नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतं पण वळत नाही. आपल्याला कळवायचं पण आहे आणि आपल्याला वळवायचं पण आहे. फक्त कळणारे शेकडो लाखो करोडो मिळतील, पण कळून वळवणारे लोक जे आहेत ते काही शे मध्ये असतात, काही नंबर मध्ये असतात, जे हातावर मोजण्यासारखे असतात, आणि तेच विद्यार्थी जे आहेत तर रिझल्ट जे आहे ते पुढे काढतात. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही आपली जी स्ट्रॅटेजी चालली आहे, ही स्ट्रॅटेजी कोणासाठी चालली आहे? अशा लोकांसाठी चाललेली आहे की ज्या लोकांची बॅच जी आहे ती बॅच या ठिकाणी आता संपूर्ण 1 वर्ष झालेला आहे. हा जो ओव्हरऑल आजचा जो पोर्शन होता, हा पोर्शन होप सो की मी माझा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मोठा करण्याच्या भानगडीत पडत नाहीये, कारण जेवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्ही तो व्हिडिओ बघायला तुम्ही कंटाळा करणार. सो मी जी स्ट्रॅटेजी म्हणजे ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी सांगितलेली आहे, एक कमीत कमी वेळामध्ये मी ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, इंडेक्स जो आपण या ठिकाणी बघितला, तो इंडेक्स जो होता त्याच्यातला सगळ्यात पहिला इंडेक्स आपला होता 4 स्टेप फॉर्म्युला, तो कंप्लीट केलाय. त्याच्यानंतर आपण बघितलंय न्यू विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती बघितली आहे. त्याच्यानंतर ज्यांची बॅच जी आहे ती जस्ट कंप्लीट झालेली आहे त्यांच्याबद्दल आपण बघितले. ज्यांची बॅच कंप्लीट होऊन 1 वर्ष जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालंय याच्याबद्दल आपली चर्चा झाली आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तर आपण याच्यामध्ये बघितलंय की सर फॉर्म्युला जो 45 आहे त्याच्याबद्दल आपण खूप जास्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे. तर लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या या व्हिडिओमध्ये मला जो देण्याचा प्रयत्न मी केलाय, जो मास्टर स्ट्रोक सिरीज जी माझ्या बाजूने मी या ठिकाणी चालू केलेली आहे, याचा लक्षात घ्या प्रत्येक व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. मी उगाच इथे येऊन तुमच्यासोबत गप्पा मारणार नाहीये. उगाच माझ्याजवळ तेवढा वेळ किंवा आपण म्हणता येईल आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये तो व्हिडिओ प्रेझेंट करायचा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ माझ्याजवळ नाही रिकाम्या गोष्टी बोलण्यामध्ये. पण मी कमीत कमी वेळात ज्या क्वालिटीवाल्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे त्या पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलाय. हा ऑल इन वन स्ट्रॅटेजी प्लॅन आहे. हा मंथली, वीकली किंवा मग फोर्टनाईटली किंवा अशा पद्धतीचा प्लॅन नाहीये की प्रत्येक महिन्याला काही वेगळा प्लॅन मी करेल. त्या पद्धतीचे व्हिडिओ पण मी या ठिकाणी टाकणार आहे. पण हा जो आजचा प्लॅन मी या ठिकाणी तुम्हाला दिला, हा ऑल इन वन आहे. मग तो नवीन बँकिंग ॲस्पिरंट असू द्या, एखादा बॅच चालू झालं होऊन 6 महिने झालेला विद्यार्थी असू द्या, किंवा वर्ष झालंय तो विद्यार्थी असू द्या, किंवा ज्याला 2 वर्ष झाले तो विद्यार्थी असू द्या, हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी इथं यासाठी उपयुक्त ठरणार आहे की माझ्याकडून काय चुकतंय आणि मी माझ्या कुठल्या चुका ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करून माझ्या येणाऱ्या अपकमिंग प्रिपरेशनमध्ये, येणाऱ्या परीक्षांमध्ये मला त्याच्यातून माझा रिझल्ट जो आहे तो 100% मिळवायचा आहे. त्याच्यासाठीचा हा ऑल इन वन स्टडी प्लॅन होता. अशाच
ह्याचा हा जो व्हिडिओ आहे बेसिकली हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय, जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी आता ऑब्विसली सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्याला खूप क्वालिटी व्हिडिओ जे आहे ते आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे आणि ते क्वालिटी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी सहजपणे पोहोचण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायचं आहे. लाईक्स जे आहेत ऑब्विसली मला तेवढं एक्सपेक्टेशन आहे की जेवढी मेहनत करून मी माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्याकडून मला फक्त एक लाईक पाहिजे, तो लाईक द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत तो पोहोचवा ज्यांना खरंच अशा याची जी काय आपण गायडन्सची जी आहे ती गरज आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ द्या. मी परत पुढे नवीन व्हिडिओमध्ये खूप लवकर तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. नमस्कार.